विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विंडोजचे टेस्ट बघणार आहोत. विंडोजचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते आपण बघणार आहोत. सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा .txt फाईल उघडा. त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईल सेव्ह करा आणि फाईल बंद करा. या ठिकाणी आपल्याला सपोर्ट फोल्डरवरती क्लिक करून एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर विंडोज फाईल दिसते त्याच्यावर क्लिक करून एंटर करा आणि दिलेल्या सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरून डिलीट बटनच्या सहाय्याने त्याला डिलीट करा. फाईल टॅबवर जाऊन सेव्ह करा, फाईलवर जाऊन एक्झिट करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, सपोर्ट फोल्डरमधून होम फोल्डरमध्ये इंडेक्स परत फोल्डर आहे, त्याच्यामध्ये ग्राफिक्स नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये स्टोअर केलेली image2.jpg ही फाईलला graphic2.jpg नावाने रिनेम करायचं आहे. परत यासाठी आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जावं लागेल. सपोर्ट फोल्डरवर क्लिक करून एंटर करायचं आहे. परत होम फोल्डरमध्ये जाऊन एंटर करा, इंडेक्सवर जाऊन एंटर करा, ग्राफिक्सवर जाऊन एंटर करा, त्या फाईल सिलेक्ट करा. या होम त्यामधून रिनेम ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी ग्राफिकचा पहिला कॅरेक्टर जी कॅपिटल करायचे, त्याच्यानंतर ग्राफिक 2 पुढे ऑलरेडी आपल्याला .jpg दिलं आहे ते पुन्हा टाईप करायची गरज नाही. बाजूला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करा. हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर फाईल होम टॅबमधून होम फोल्डरमधून इंडेक्स फोल्डरमध्ये कॉपी करा. हार्डवेअर फोल्डरला ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटर नावाची फाईल दिसते, त्याच्यावर क्लिक करा. होम टॅबमधून कॉपीवर क्लिक करा. बॅक बटनच्या सहाय्याने बॅक या. परत होम फोल्डर ओपन करा. त्याच्यामध्ये इंडेक्स फोल्डर आहे त्यालाही ओपन करा आणि त्याच्यामध्ये होम टॅबमधून पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा. सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा आणि होम फोल्डरमध्ये इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा. सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं आहे. abc फाईलला वर सिलेक्ट करून त्याला कॉपी करायचं आहे. बॅक बटनच्या सहाय्याने बॅक या. होम फोल्डरला ओपन करा. त्याच्यामध्ये इंडेक्स नावाचं फोल्डर आहे त्याला ओपन करा आणि पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, कमी टाईममध्ये आपल्याला ही टेस्ट करायची आहे, त्यासाठी थोडं मी स्पीडली वाचणार आहे आणि तुम्ही ते समजून घ्या. सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्ट फोल्डरमधून पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर केलेली सर्व इमेजेस फाईल पिक्चर या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करायचे आहे आणि त्याला रिफ्रेश करायचे आहे. सपोर्ट फोल्डरवर ओपन करा, पिक्चर गॅलरीला ओपन करा. त्याच्यानंतर या तिघी इमेजेसला सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी सेंड टूच्या साहाय्याने कॉम्प्रेस झिप फोल्डरवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर F5 प्रेस करायचं आहे. अगोदर त्याला रिनेम करून घ्या. त्याला पिक्चर्स नावाने आपल्याला रिनेम करायचं आहे. पिक्चर्स बाजूला क्लिक करून F5 बटन प्रेस करा, त्याला रिफ्रेश करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न आहे, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस नावाची फाईल आहे त्याला कॉपी करायची आहे. हार्डवेअरवर क्लिक करा, माऊस फाईल सिलेक्ट करा, कॉपी करा, बॅक बटनवर जा, कलर फोल्डरला ओपन करा, अदर फोल्डरला ओपन करा आणि पेस्ट करा. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करा. कलर फोल्डरमधून अदर फोल्डरमध्ये ब्लॅक नावाचे टेक्स्ट फाईल आहे तर स्टुडंट ID असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करायचे. कलर फोल्डरला
ओपन करा. अदर फोल्डरला ओपन करा. ब्लॅक नावाची फाईल तिला सिलेक्ट करून कॉपी करा. बॅकवर या स्टुडंट नावाचं ID असलेला जे आहे त्या ठिकाणी पेस्ट करा. सपोर्टमध्ये होम फोल्डरमध्ये असलेले रिजल्ट फोल्डर डिलीट करा. सपोर्ट फोल्डर ओपन करा. होम नावाचे फोल्डर ओपन करा. रिजल्ट फोल्डर क्लिक करून डिलीट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डिलीट ऑप्शन दिसतं आहे. परमनंटली डिलीट करा. येस म्हणा. बाजूला क्लिक करा. सपोर्ट फोल्डरमध्ये क्वेश्चन नावाची फाईलचे ॲट्रिब्यूट हिडन करा. सपोर्ट फोल्डरला ओपन करा. क्वेश्चन नावाची फाईल आहे त्याच्यावर क्लिक करून होम टॅबमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी ऑप्शन दिसतं आहे. प्रॉपर्टीवर जा आणि या ठिकाणी त्याला हिडन करून ॲप्लाय करून ओके करा. उत्तर सेव्ह नेक्स्ट करा. दिलेल्या फोल्डरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर टेक्स्ट फाईल शोधा आणि ती ओपन करा. त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा. फाईल सेव्ह करून बंद करा. सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं आहे. या फाईलला पण ओपन करा आणि त्या सर्व फाईल टेक्स्ट सिलेक्ट करा. डिलीट करा. फाईलवर जा. सेव्हवर जा. फाईलवर जाऊन एक्झिट करा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा. स्टेशनरी फोल्डरवर क्लिक करा. पेनवर सिलेक्ट करा आणि इथून ते डिलीट करायचं आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये ग्राफिक्स नावाचा फोल्डर सपोर्टमध्ये होममध्ये इंडेक्समध्ये ग्राफिक्स फोल्डर आहे त्याच्यामध्ये कॉपी करायचं आहे. सपोर्टमध्ये या फाईल दिसत आहेत त्यांना सिलेक्ट करा. कॉपी करा. होम फोल्डर ओपन करा. इंडेक्स फोल्डर ओपन करा. ग्राफिक्स फोल्डर ओपन करा आणि पेस्ट करा. सिटी फोल्डरमधून कलर फोल्डरमध्ये अदरमध्ये मुंबई नावाची फाईल मूव्ह करा. आता सिटी फोल्डरला ओपन करायचं आहे. मुंबई नावाची फाईलला आपल्याला कट करायचं आहे. मूव्ह करायचं म्हणजे कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर बॅक जायचं आहे. कलरमधून अदर फोल्डर ओपन करा. पेस्ट करा. सेव्ह नेक्स्ट करा. बास्केट फोल्डरमध्ये फ्रूट फोल्डरला मध्ये moon.jpg फाईल मूव्ह करा. बास्केट फोल्डर ओपन करायचं आहे. मून नावाची फाईल आहे तिला कट करायची आहे. बॅक जायचं आहे. फ्रूट्स नावाचं फोल्डर ओपन करायचं आहे आणि पेस्ट करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो जे ऑलरेडी रिपीट झालेले प्रश्न असतील ते आपण स्किप करणार आणि पुढे जाणार. जे ऑलरेडी रिपीट झालेले ते प्रश्न मी स्किप करतोय. सपोर्ट फोल्डरमधून होम फोल्डरमध्ये इंडेक्स नावाचं फोल्डर इंट्रोडक्शन नावाची फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून ते रीड ओनली करायचं आहे. परत होम फोल्डरला ओपन करा. त्याच्यामध्ये इंडेक्स नावाच्या फोल्डरला ओपन करा. ती फाईल सिलेक्ट करा. प्रॉपर्टीवर जा आणि रीड ओनली करून ॲप्लाय करायचं आणि नंतर ओके करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड नावाची फाईल आहे आणि तिला आपल्याला डिलीट करायचं आहे. सपोर्ट फोल्डर ओपन करायचं आहे. बर्ड्स प्लॅनेट फोल्डर ओपन करा. बर्ड्स नावाचं फोल्डर ओपन करा. त्याच्यामध्ये जी दिसते फाईल तिला परत डिलीट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. रिनेमचा प्रश्न आपण केलेला आहे. मूव्ह करायचा झालेला आहे. मूव्ह करायचे प्रश्न झाले आहेत. हिडनचा झाला आहे. रीड ओनलीचा केला आहे. विद्यार्थी मित्रांनो जे रिपीट होत आहेत ते प्रश्नांना मी स्किप करतोय. पण व्हिडिओ आपला जास्त मोठा होईल आणि मग अपलोड तुम्हाला एक टाईम बघायला टाईम लागेल. कॉपी रिनेम डिलीट हे प्रश्न ऑलरेडी आपले झालेले आहेत. दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन फाईल शोधा. ती ओपन करून त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा. हा प्रश्नही झालेला आहे.
कॉपीचा झालेला आहे. आता या ठिकाणी सर्व आपल्याला रिपिटेशन येत आहेत. तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा आपण सर्व प्रश्न एखादा नवीन असेल काही तो बघून घेऊ, सर्व प्रश्न चेक करू. सेम रिपिटेशन आहे. हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. थँक्यू.